मंडळी, तुम्हाला माहित नसेल, आज आपण जो श्वास घेतोय ना, तो एका रशियन माणसामुळे घेतोय. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे 100% सत्य आहे. जर 26 सप्टेंबर 1983च्या त्या मध्यरात्री तो रशियन माणूस आपल्या खुर्चीवरून उठला नसता आणि त्याने फक्त एक फोन फिरवला असता, तर आज हे जग अस्तित्वात नसतं. आज येथे फक्त राख असती, धूर असता आणि कदाचित मानवजातीचा नामोनिशाण मिटला असता. ते नाव आहे स्टॅनिस्लाव पेट्रोव्ह. पण या माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि संपूर्ण जगाला विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे खेचलं. आणि आज त्याला जग वाचवणारा माणूस म्हणून ओळखलं जातं. पण हा जगाला वाचवणारा स्टॅनिस्लाव पेट्रोव्ह नक्की कोण होता आणि त्याने याच पृथ्वीला विनाशापासून कसं वाचवलं, तेच आपण सविस्तर बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला साधारण 40 वर्ष मागे जावं लागेल. तेव्हा जग आजच्या सारखं नव्हतं. तेव्हा शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर सुरू होतं. दोन महासत्ता असलेले देश अमेरिका आणि रशिया, हे दोन देश एकमेकांच्या जीवावर उठले होते. या दोघांकडे इतकी अण्वस्त्रे होती की ते आजची पृथ्वी 10 वेळा नष्ट करू शकले असते. वातावरण इतकं तणावाचं होतं. रशियाला वाटायचं अमेरिका कधी बॉम्ब टाकेल आणि अमेरिकेला वाटायचं रशिया कधी हल्ला करेल. याच तणावाच्या काळात रशियाने एक गुप्त बंकर बनवलं होतं, ज्याचं नाव होतं स्पुतनिक. या बंकरमध्ये रशियाची सर्वात आधुनिक सॅटेलाइट कॉम्प्युटर सिस्टीम होती, जिचं काम होतं अमेरिकेने एखादं जरी क्षेपणास्त्र डागलं तर त्याची पूर्वसूचना देणे. 26 सप्टेंबर 1983ची ती रात्र कर्नल पेट्रोव्ह हे ड्युटीवर होते. बंकरमध्ये सगळीकडे शांतता होती, फक्त मशीनचा आवाज येत होता. पेट्रोव्ह यांचं काम होतं कॉम्प्युटर स्क्रीनवर लक्ष ठेवणं. अचानक बंकरमध्ये जोरजोरात सायरन वाजायला लागला. सिस्टीम सांगत होती की अमेरिकेने रशियावर एक अण्वस्त्र डागलाय. पेट्रोव्ह यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटलं हे कसं शक्य आहे, पण ते सावरता न सावरता तोच सिस्टीम पुन्हा ओरडली. दुसरं क्षेपणास्त्र डागलं गेलं, मग तिसरं, मग चौथं आणि पाचवं. 5 अण्वस्त्र अमेरिकेहून रशियाच्या दिशेने निघाली होती आणि 20 मिनिटात लाखो लोकांचा बळी घेणार होती. कारण अमेरिकेमधून एखादे मिसाईल सोडले तर ते रशियापर्यंत यायला 20 मिनिटं लागत होती. बंकरमध्ये एकच गोंधळ उडाला. तिथे उपस्थित असलेले इतर अधिकारी पेट्रोव्ह यांच्याकडे बघत होते, कारण प्रोटोकॉलनुसार पेट्रोव्ह यांनी आता तातडीने वरिष्ठांना कळवायला हवं होतं. तिथून हा मेसेज थेट रशियन राष्ट्राध्यक्षांकडे गेला असता आणि पुढच्या काही सेकंदात रशियाने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर शेकडो अण्वस्त्रे डागली असती. आता विचार करा, पेट्रोव्ह यांच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं? एका बाजूला लष्करी शिस्त होती, नियम होती. जर त्यांनी रिपोर्ट केला असता तर त्यांचं काम चोख झालं असतं. पण त्यांना माहित होतं की जर त्यांनी रिपोर्ट केला तर जगातलं शेवटचं युद्ध सुरू होईल. पण इथेच पेट्रोव्ह यांनी आपलं डोकं चालवलं. त्यांनी शांत डोकं ठेवून विचार केला, जर अमेरिकेला खरंच युद्ध सुरू करायचं असेल तर ते फक्त 5 मिसाईल्स का सोडतील? ते तर हजारो सोडतील, जेणेकरून रशियाला उत्तर द्यायला वेळ मिळणार नाही. त्यांच्याकडे 2 पर्याय होते. एक, सिस्टीमवर विश्वास ठेवून युद्ध सुरू करणे, आणि दुसरं, सिस्टीम चुकीची आहे असं मानून शांत बसणे. जर त्यांचा अंदाज चुकला असता तर रशिया बेसावध असताना संपला असता आणि पेट्रोव्ह यांना देशद्रोही मानलं गेलं असतं. त्यांनी फोन उचलला पण वरिष्ठांना हल्ल्याची बातमी दिली नाही. त्यांनी सांगितलं, आमच्या सिस्टीम मध्ये तांत्रिक बिघाड झालाय, हा खोटा अलार्म आहे. त्यानंतरची 20 मिनिटं पेट्रोव्ह यांच्यासाठी युगासारखी होती. ते फक्त वाट पाहत होते की कुठे स्फोट होतोय का. अख्खं शरीर घामाने भिजलं होतं. जर कुठूनही स्फोटाची बातमी आली असती तर त्याचा अर्थ होता की पेट्रोव्ह यांचा निर्णय चुकलाय. पण 20 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली, कुठेही स्फोट झाला नाही. आकाश शांत होतं, जग सुरक्षित होतं. पेट्रोव्ह यांचा अंदाज बरोबर ठरला. नंतर तपासणीत समजलं की रशियन सॅटेलाइटने ढगावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाला चुकीने मिसाईलची आग समजलं होतं. मंडळी, अण्वस्त्र किती भयानक असतात हे समजून घ्यायचं असेल तर हिरोशिमाचं उदाहरण बघा. तिथल्या एका बॉम्बनं 80,000 लोक काही सेकंदात मारले होते. पण त्यानंतर रशियाने बनवलेला झार बॉम्ब हा त्यापेक्षा 4000 पट जास्त शक्तिशाली होता. जर त्या रात्री पेट्रोव्ह यांनी फोन केला असता तर असे हजारो बॉम्ब एकमेकावर पडले असते. अमेरिकेची 70% आणि रशियाची 40% लोकसंख्या एका दिवसात संपली असती. इतकंच नाही तर त्यानंतर जो धूर आणि राख आकाशात पसरली असती त्याने सूर्याचा प्रकाश अडवला असता आणि पृथ्वीवर न्यूक्लिअर विंटर म्हणजे कायमचा बर्फ साचून उरलेली मानवजात भुकेने मेली असती. मंडळी, तुम्हाला वाटत असेल की इतकं मोठं काम केल्यावर रशियाने पेट्रोव्ह यांना डोक्यावर घेतलं असेल, पण तसं झालं नाही. त्या घटनेनंतर रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी पेट्रोव्ह यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांची कसून चौकशी केली. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की त्यांनी लष्करी नियमांचे पालन केले नाही. रशियन लष्कराला आपली चूक, सॅटेलाइट सिस्टीम बिघडल्याची बातमी जगासमोर येऊ द्यायची नव्हती. म्हणून लष्कराने त्यांना कोणतंही प्रमोशन न देता एका छोट्या पदावर ठेवले आणि लवकरच सक्तीची निवृत्ती देऊन लष्कराबाहेर काढली. कित्येक वर्ष जगाला या घटनेबद्दल काहीच माहीत नव्हतं. 1990 नंतर जेव्हा काही कागदपत्रे उघड झाली तेव्हा जगाला समजलं की एका रशियन सैनिकाने अमेरिकेला आणि जगाला वाचवलं होतं. पण 2017 मध्ये हा महानायक एका छोट्या घरात साध्या पेन्शनवर जगून शांतपणे या जगातून निघून गेला.
पण त्यांनी जाताना जगाला वाचवलं होतं आणि आज ते जगासाठी एक रिअल लाईफ हिरो ठरले. त्यामुळेच म्हणतात कधी कधी नियम पाळण्यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करणं जास्त महत्त्वाचं असतं. जर त्या रात्री पेट्रोव यांनी फक्त हो म्हटलं असतं तर आज आपण हा व्हिडिओ बघायला जिवंत नसतो. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तसेच रशियाने त्यांना दिलेली वागणूक योग्य होती का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.